सगळ्याशी नमस्कार. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? मी पण बरी. स्वयंपाक झालेला आपला, डाळ केले, भात केलाय बघा. चहा करते थोडासा. काय चहाने मनच भरलं नाही माझं. सांडायच लागलाय. तुम्ही तर काय करणार? जाते साखर टाकते, चहापत्ती टाकते. अद्रक नाही आपल्याकडं. त्या डाळीला फोडणी देते. वापस भाताला जरा गरम करते. भात गरम करते जरा. पूर्वी येईन आता. फ्रीज येईन ना आता शाळातून. हे भंगारवाल्याने तो वैताग दिला. नुसता आवाज ह्या आपल्या मोबाईल मध्ये येत या. ए भंगारवाले भंगारवाले काय आहे? सगळा आवाज घुसतो याच्यामध्ये. यांना काय बोलायचं त्यांचं आता ते व्यवसायच येते. आता आपण काय बोलणार आहे का नाही? डबा पण जळला आहे बघा. काय माहिती सर सकाळ जरून नुसतं जळायले, पडायले, सांडायले. एवढा तूप होत याच्यात. जरा म्हणलं गरम करावा, जरा घट्ट झाले तर काय झालं, डबा असा ठेवला याच्यावर आणि इकडे दोन ताट घासायला लागले. अवकाशाचा जळून धूर निघायला. चहा झालाय आपला. चहा झालाय ना. चहा पिते या. चहा प्यायला, चहा प्यायला या सगळेजण. पोरं नाहीत आता घरी, शाळेला गेले तर म्हणलं आपण बनवून प्यावं जरा आता चहा थोडासा. या चहा प्यायला. दुपारीच बनायचं आता. काय 1 वाजून गेला असं. आता ह्याला जरा तडका मारते. तडका मारते जरा गॅसला. गॅसला तडका म्हणजे हे गॅसला असं घासून घेते. घासून नंतर घासून घेते. मी म्हणते गॅसला तडका. गॅसला घासून घेते म्हणलं. चला आता हे डाळीला आपण फोडणी देऊ जरा. गॅस चालू करू. डाळीला फोडणी देऊ. तेल टाकून घेऊ जरा. पहिलं दिलेलं आहे दीदी काय हे फोडणी. पण म्हणलं मी पण देऊ जरा. थोडीशी सांडली ना डाळ ती आणि थोडीशीच राहिली होती. थोडस कढीपत्ता तर नाही आपल्याकडं. कढीपत्ता नाहीये म्हणलं असंच नाही का अशीच फोडणी देऊ म्हणलं डाळीला. मोहरी टाकते, थोडीशी लाल मिरची टाकते. लाल मिरची टाकली थोडी. डाळीला फोडणी दिली आपण. हिंग नाही भेटत. हिंग आता नंतर बघते. आज बघून ठेवते. लय दिवस झाले हिंग भेटा ना. थोडे मसाला टाकले ना याच्यातला. पण टाकून घेतलं. ती जागा नसते ना त्यामुळे काय ठेवता येत नाही ना. आता घरच आपल्या महाराणीने घेतलंय भारी. आता काय करायचं बहिणींनो, भावाईनो. कधी भेटू घर आपल्याला. आशीर्वाद द्या.
तुझ्या पोरा बाळांना. आता युट्यूबवाले बाबाच आपलं काय करायचं ते करतात. घासून घासून मी तर वैतागून जाते. जागा थोडी असते ना, त्यामुळे सारखी सफाई करावी लागते. सारखी सफाई करावी लागते ना. मला तर असं तसं जराही आवडत नाही, तर काय करणार मी तर. चहा बघा आता हे कमी झाला चहा बघा. अयो काय असं व्हायलंय, सांडायच लागले माझी तरी सकाळ धरून. जाऊ द्या, या चहा प्यायला या. या चहा प्यायला सगळेजण. तडका मारलाय आपण डाळीला. नाही खोलत मी ना, खोललं ना खुशबू जाते ना सगळी, म्हणून नाही खोलत. डब्यात खाल्लंय सकाळीच मी. ठोस खाल्लाय सकाळी, आवडते मला. डब्यात घालून ठेवते ठोस. नसल्यावर हे करतात ना लेकरं, ठोस 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 ह्याच्यात घालून. बघा बिस्किट होते, आणि मला वाटलं बिस्किटच नाही तर मला खायचं होतं बिस्किट. हे बघा आहे 2 बिस्किट. त्या लेकरांना बिस्किटच लागतात ना, काय करायचं मग. काय दुसरं काय माहिती. ठेवते आता ह्याच्यात. 6 वाजायला येतो ना आपला हिरा, त्याला पाहिजे मग सगळं. अहो लय माझ्या हाताने आज नुकसानच व्हायला लागली. या स्टँड पण ते तुटलं बघा. ते तुटलं ना, ते आपलं तिथं आता बघा खाली ठेवलाय मोबाईल. नाही तर कसं स्टँडवर ठेवला ना, असं वरून सगळं दिसायचं माझं इथलं. आता इथलं काय बघा, काय अर्ध निर्ध दिसायला लागले. या इडं बघा जा भावांनो, माझं इडं बघा जा. गोळ्या साळ्या बहिणीचं इडं बघा जा. काय आपलं मी खाय प्यायचं टाकते ना लेकराचं. दुसरं तिसरं काय टाकावं. पायाचा त्रास आहे, बाहेर जाता येत नाही, बाहेर जायला जमत नाही, पायाचा त्रास आहे, म्हणून आपलं इथंच आपलं काढते घरातली घरात. आता कुठं जायचं बाहेर. सुनबाई म्हणते अहो बाहेर जाऊन जरा इडव काढा, बाहेर जाऊन इडव काढा. आता कसं बाहेर जाऊन काय करू. पाय लय दुखतात माझं. हात आहेत कमी माझे, हात कमी आहेत बघा. तू सुजलाय नाही बघा, 2 दिवस झाले सुजलाय. नाही तर हात माझे असे बारीक आहेत. पाया पण बारीकच आहेत माझे, हात पण बारीकच आहेत, पण सुजला होय बघा. काल त्या दुसऱ्या सुनबाईकडे गेले होते झोपायला. गेल्यावर कसं 12 वाजायला, तर मला खाय प्यायचं पण विचारलं नाही, काय नाही. मी म्हणलं इथं खाल्लेलं थोडं काय पोट नाही भरलेलं, म्हणलं वरी असलं तर खावा काहीतरी वरी जाऊन. तर तिथं बी मला विचारलं पण नाही काय खाताय का त्या, अगर काय कायच नाही. आणि मला भूक लागली. आता इथं तरी काय फ्रीज मध्ये असलं तर ती पोरगी आणून ठेवती, आता काहीतरी आपलं रात्रीचं मी खात असते या भूक लागली तर. नाही तर आपलं दूध बेद एवढं पिते भूक लागली तर. आता तिच्याकडं तर काहीच नाही. उभ्याने यायचं आणि लावल्याने जायचं, अशी गत या. आणि माझ्यासाठी तर काहीच नसतं या. मग कसं थांबायचं. कशी तरी रात्र काढी. हातरायला नाही तिथं चटई आणली होती खाली. गार लागतंय मला, सैन नाही होत गारटा, सैन नाही होत मला गारटा. तशीच मी रात्र काढली. मग असं विचारायचं ना, पोरांनी तरी आपल्या विचारायचं ना की आईला बिस्तर आहे का, काय चटेत आई खाली घेऊन गेली या. मग आपल्या आईला काय आहे का नाही विचारायचं नको. बरं बायकांचं सोडा, बायकांचं सोडा, त्यांना थोडी माया असते. बायकांना सासूची थोडी माया असते या. त्यांचं सोडा, त्यांच्यावर काय माझा राग नाही. बरं आपल्या पोराचं काम आहे ना, हे आईला बघ बिस्तर आहे का नाही, उशी बिशी आहे का नाही. आणि जिथं माझी उशी असती ना तिथं उशी नव्हती, मग मी बी मागितली नाही. म्हणलं आपल्याला कोणीच बोललं नाही, मी कशाला मागू.
मला कोणीच बोललं नाहीये, पोरग बी बोललं नाही, पोरगी बी बोलली नाही, तर मग मी कशाला मागू? मला उशी दे, मला बिस्तरा दे. आता होते तिथं 2-3 चादरी, खाली एक काहीतरी टाकलं, पोतं टाकलं खाली, आणि वर इथे आता चादरीनं काय हे होतंय का हो? एक तर अंगाला इकडून तिकडून टोचते, मला कधी सवय नाही असं खाली झोपायची आणि असं बिस्तारा असं. मला गादीची सवय, लय दिवसांनी हे पोरं माझे 2 झाले तेव्हापासून माझ्या नवऱ्याने मला गादीन खाटा आणून दिला होता. 2 लेकर झाले, लय हाल होते, हिचं अंग दुकान म्हणून माझ्या नवऱ्याने आणून दिलं होतं. तर तेव्हापासून बघा आता किती वर्षाचे पोरं झाले, 30 वर्षाचे पोरं असते ना, तेव्हापासून मला खाली झोपायचं हे तर काहीच माहित नव्हतं. माझा नवरा मला कधी दुःख लागूच देत नव्हता. मला गरीब पण कधी मला दुःख नाही लागू दिलं असं. म्हणजे मला जेवढं दुःख होईल तेवढं मला त्रास कधीच केला नाही मला तसा. आणि पुरी रात्र मी आता कशी काढली माझ्या जीवाला माहिती. काय कसं भूक लागलेली ते, सकाळी उठले तर पोटात नुसती आग पडे झाली. काय खायचं? पाणी दिलं तर तिने गरम प्यायला, म्हणली इथं त्या पाणी दिले तुम्हाला प्यायला. पाणी पिलं आणि आले उठून इकडं. काय करणार तिथं? नाही धुवायचं होतं खाली, जरा जागा इथं नाही धुवायची बरोबर नाहीये जागा, म्हणून मला वरीच नाव द्यावं वाटतंय. तर आता ते पोरग घरीच आहे, आज महिना झालं घरी आहे. काय दुखत म्हणून सांगत नाही, खुपत म्हणून सांगत नाही, काय तकलीफ आहे म्हणून सांगत नाही. मग मी काय करणार? जे ऐकत नाही त्याला बोलून उपयोग नाही बघा. जे ऐकत नाही ना त्याला बोलून उपयोग नाही. जे ऐकतं ना त्याला सांगितलेलं ते ऐकत असते, आणि नाही ऐकत ना त्याला सांगून उपयोगच नाहीये. म्हणून मी आपलं काय बोलतच नाही बाबा. कामाला जा, नको जाऊ, घरी बस. कसं भाडं थोडं द्यायचंय तसं द्या, मी थोडं देते, तुम्हाला द्यायचंय. मग आले मी आपलं सकाळी उठून शिनी पाणी पिलं, तिने गरम करून दिलं होतं. मग असं नाही, पोहे बनवत होती. आत्या पोह्याचा घास खाऊन जावा म्हणून का आहे का नाही? म्हणायला पाहिजे का नाही? आत्या पोह्याचा घास केलाय मी, खाऊन जावा. आणि माझ्या पोटात आगच पडलेली होती माझ्या पोटात. मग खाली आले आणि मग हे बघा थोडस दूध आले एवढं दूध पिलं मी. मग आता ती वरून खाली आली, तिला दूध द्यायला बिचारीला दूधच नाही इथं. म्हणले आता दूध आहे का त्यांना, दूध बनवून द्यायचं अगर काहीतरी. तर म्हणलं नाही ना बाई, दूध थोडस हे घेऊन जावं. आणि मग तिला एवढा गोड दिला. मग मला किती चरचर वाटायला लागली, मला खराब वाटायला लागलं. बाई लेकरला प्यायचं होतं, तिला चहा प्यायचा होता आणि त्यांना दूध नाही भेटलं. असं वाटलं मी पळू जाऊ आणि दूध घेऊन येऊ. पण आता ते निघले असते कामाला, मी ते गेले बी असते. म्हणून मी काय मला वाटायचं ना, खराब वाटायचं ना मला. बाई तिला चहा प्यायचा होता, ह्याला दूध बनवून प्यायचं होतं, याची तब्येत बरी आहे का काय ते सांगत नाही, काय नाही. 1.5 महिना झालं आज घरात आहे. बोललं तर कळलं ना, सांगायचंच नाही. मी जात असते आंघोळी पांगोळीला वरी, तेव्हा ते महिना झालं घरी आहे, मी तिथं जातच नाही. असं वाटतं जाऊ दे बाय, घरात बसला ना बसू दे, नाही तर बाहेर गेला तर हे पोरग ते पोरग भेटत आहे म्हणून मी त्याला बोलतच नाही. काय आजकाल वातावरण कसं आहे बाहेरचं, आणि आपले लेकरं एवढं काय ज्ञानी नाही तर होते ज्ञानी, आता नाहीत ज्ञानी. होते त्यांच्यासारखं शहाणं कुणी पण नव्हतं, एवढं नाव होतं त्यांचं. पण आता काय माहिती, गिन्यान गेल्यावरच करते नुसतं. आता कामधंदा आहे बघा, 1000 रुपये रोजाचं काम आहे, जायचं काम करायचं, कामाला जाय ना. मग आता त्या पुरीला आपण काय बोलायचं? आता 2-3 महिने झालं ती चालली आहे कसं तरी करायली नोकरी, घराचं भाडं बिडं द्यायली, काय घरात आणत असं नसतं ना आणत. मी म्हणते जाऊ दे, त्यांचं खात्यात जाऊ दे, खाऊ दे, आपलं कुठं त्यांना मांडून ठेवा. माझं काय कसं बी होईना 4 लेकरं बाळामध्ये बसते आपल्या इथं तासून शिनी. काय करायचं मग? बरं मी म्हणते आता इथं खाल्लं पिलं, इथं राहिलं तर कधी गेलं तर विचारायला नको का? उशी नाही होती मला रात्री. बिस्तारा तर मी टाकला खाली, पोतं बितं टाकून बिस्तारा तर टाकला रडत आपलं. परी मला उशी, परी मी पण घमंडी बाई येलय, लय घमंडी आहे माझ्या बी अंगामध्ये. मला असं नकट नाही व्हावं वाटत पुन्हा पुढं. आणि मी पोरी पुढं होऊ का नकट? म्हणलं जाऊ दे, घेतली माझी साडी उशाला
आणि झोपले रडत रडत रडत. आली होती झोप बी आली होती, लागली झोप. बरे आज हे बघा हात बी सुजला माझा आणि हे पाठीत बी दुखायला लागलं, पाठीत पण दुखायला लागलं. आणि इथं खाली आले तर नुसतं सांडासांडीच व्हायला लागली. नुसतं काय बी करायले सांडायले, काय बी करायले सांडायले, जळायला लागलं. हे बघा 2 टाइम दूध जळलं, 1 टाइम डाळ सांडली, 1 टाइम पिठामध्ये ते वरून बघून पडलं, त्या पुरीनं भरून ठेवलं होतं, पाणी आलेलं होतं आज. तर ते पाणी ह्या ताटात पडलं. नुसतं लुस्कान का तर ते तन्मयने माझं काय त्यानं म्हणलं होतं जरा, आणि त्यानं बी तुटलं माझ्या हाताने. ते लावते ना मोबाईल ते पण तुटलं. आणि तन्मयनं ऐकलं असतं तर कशाला माझी नुकसान झाली असते. माझं डोकंच खराब झालं, तन्मयनं ऐकलं नाही ना म्हणून. ते ऐकत आहे ना माझं सगळं, त्याने ऐकलं नाही ना, नुसता चढ करायला लागला माझ्यावर, नुसता चढ करायला. मग माझं डोकंच फिरलं. मी म्हणलं जे करू तरी माझं ऐकतं ते बी ऐकाना. आणि सगळे सांडासांडी झाली. डबल केलंय. माझे पाय आता उभा राहिले मी 10 मिनिटासाठी, तर नुसतं मला करायलेत माझे पाय. माझं तरी काय शरीर नीट आहे का? मेहनत करून 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 कुठं झाले ती जिंदगीत. मेहनतच केली मी. लई काम केलं हो मी, लई काम केलं भावाईनो आणि बहिणींनो, माझ्या भाषेनो, बाळगोपाळांनो. असलं काम केलं ना कुणीच काम केलं नसन. एवढं काम मी केलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते मी काम लई केलेले. म्हणून मी हे बघा युट्यूब मध्ये आले की माझं काहीतरी भलं होईल, काहीतरी माझ्या युट्यूब बापाला दया येईल माझी, आणि माझ्या माया बहिणीला, आया बहिणींना, भावाबंधांना, भाषांना माझी दया येईल. मला लाईक करते, सपोर्ट करते असं मला वाटलं होतं. मी पण लॉकडाऊन पासून सगळ्याला सपोर्टच केलेले येतं. सगळ्याला असं हे करायचे मला समजत बी नव्हतं. मला असंच पोरांनी सांगितलं हे कर जा, म्हणजे त्यांना लाईक जाते. तर मी सगळ्यांना व्हिडिओ बघितला की करायचे व्हिडिओ. आणि रात्रीच्या 2-2 वाजता आहे बघा आया बहिणीच्या, भावांचे, भाषांचे, बाळगोपाळांचे मी व्हिडिओ बघितलेले पहिल्यापासून. असं नाही की मी कुणाचा व्हिडिओ नाही बघितला. म्हणून मला सगळ्यांनीच सहकार्य करायलाच पाहिजे. आता मी लई थकलेली आहे. मी अशी थकले ना की मी लई थकलेले. आता माझी ताकदच नाही मेहनत करायची. म्हणून हे बघा मी युट्यूब मध्ये आलेले आहे. म्हणून माझ्यावर सगळे ध्यान द्या आणि सगळे मला सहकार्य करा. माझ्यासाठी तेवढी मी तुम्हाला हात जोडून सांगते कोपरापासून. आणि माझा व्हिडिओ बघा. माझा व्हिडिओ हे बघा अर्ध्या तासाचा पण नसतंय. 4 मिनिटाचा, 8 मिनिटाचा, 12 मिनिटाचा, आणि लईच म्हणलं तर 15 मिनिटाचा, 16 मिनिटाचा. आता हीच व्हिडिओ जरा मोठा झालाय. क्षमा करा मला. मी तुम्हाला काय बोलत असं ना तर क्षमा करा मला. खरंच मी लई थकले. काम होय नाही मला. काम लईच काम आहे. म्हणजे काम लईच केलंय मी. काम असं काम कुणीच केलेलं नाही, कुणीच नाही. तर मला ह्या मेहनतीचं फळ, मला जिंदगीभर मेहनत केलेलं युट्यूब बाबाच मला फळ देते आणि माझे भाऊबंद फळ देते. बस माझी हीच विनंती आहे. तर मला हात जोडून सांगते मी. चला माझा चहा गार झालाय. आता मी चहा घेते. नाही तर वापस गरम करावं लागेल मला. चला सगळ्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ बघा माझा. बंद करते आता मी. इकडून जाऊन बंद करते.